राम राम मंडळी, कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या रंगारंग स्टोरीला जाण्याआधी लय महत्त्वाचं सांगायचे तुम्हाला. आता थोडंसं दिवस असे चालू आहेत की बोलण्यावर व्यक्ती स्वातंत्र्य अवघादा यायला लागली काही गोष्टीत. आता काही गोष्टी नाही सांगता येत समोरासमोर, थोडं समजून घ्या, तुम्ही हुशार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला संविधान दिलं त्या संविधानात व्यक्ती स्वातंत्र्य दिलं, बोलण्याचा अधिकार दिला, वावरण्याचा अधिकार दिला, कपडे घालण्याचा अधिकार दिला. त्याच्यात कुठंतरी अडचणी यायला लागल्यात असं माझ्यासारख्याला वाटतं. असू द्या, नवऱ्याने मारलं, पावसाने जोडापलं, सरकारने काही कायदे काढले तर ती दाद मागायची कोणा मागू शकत नाही. तुम्ही आम्ही सर्वसामान्यात मोडलं जातो. कलम 67 नुसार कमेंट करणारा सुद्धा गुन्हा दाखल होऊ शकतो. लक्षात घ्या, गुंतणार आहेत बरेच. थोडा काळ वेळ बदलली, थोडं जसं वारा सुटून तशी आपण पाठ देऊ. दिनांक 1 एप्रिल पासून आपल्या तिन्ही चॅनलचं कमेंट सेक्शन बंद करण्यात येत आहे. लक्षात घ्या काही विषय. समजा एखाद्या ठिकाणी एखाद्या पीडित अत्याचार झाला आणि सगळे चॅनलवाले तो कोण किती ही विचार काय माहीत नाही मला, पण जनतेने आपापल्या सुधारणा हँग झाल्यात लोक की बो क्राईम्स न्यूज चॅनल चालवा का नाही अशी परिस्थिती तयार झाली. एखाद्या ठिकाणी एखाद्या पीडितेवर अत्याचार झाला आणि त्याचा जर आपण स्टोरी बनवली कायदेशीर व्यवस्थित, नाव बदलून, शिवाय लोक बी तेवढे हुशार नाहीत कमेंट करणारे. लक्षात घ्या, ती काय करतात, मामा तिचं नाव अंजली नाही, आता मी ठेवतो अंजली, बदललेलं नाव अंजली नाही, तिचं नाव सरिता आहे, आमच्या गावापासली ती जवळची आहेत, गुतला का नाही गेला तुरुंगात म्हणायचं. कोण डोक्याला ताण करीत. पीडितेचं नाव ओपन करणं याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल होणार. आता लक्षात घ्या, व्हिडिओ तुमच्या मोबाईलवरून दुसऱ्या मोबाईलला पाठवला असलेली व्हिडिओ, आता ते खराचं प्रकार निघाले का, तरी काही जण अटक केल्यात. आता पोलीस ऍक्टिव्ह झाल्यात. पोलिसांचा गुन्हा नाही याच्यामध्ये. राजा बोले दल हाले असा असतो विषय, तुम्हाला कळायचं नाही. चलून द्या. कमीत कमी नाईस कमेंट सेक्शन कमेंट तुम्हाला माझं काय, तुमच्या व्यक्ती स्वातंत्र्य अवघादा नाही का, तुम्हाला कमेंटचा अधिकार काढून घ्यायचा म्हणजे कसं. माझा तरी हिंमत आहे का तुमची कमेंटचा अधिकार तुम्ही मोकळ्यामाने प्रेमाने फट्टशामध्ये असा तर शिवी सुद्धा देता मला. आणि युट्यूबवर हा शिव्या खाण्याचा धंदा आहे. कुणी किती पण झाटमन म्हणून फिरून द्या, काय नाही कर. हे असंच आहे. जमिनीवर बसूनच टूर सांगितले पाहिजे आणि समाजाशी कनेक्ट राहिलं पाहिजे, ह्या मताचा मी. जाऊ द्या मरू द्या, आता काय करता, हाय ती बरं राहील. आज ही जी घटना तुम्हाला सांगायची ती इतकी महत्वाची आहे की तुमच्या आमचा जे प्रपंच चाललाय ह्याच्यामध्ये माणूस काय एकटा जगू शकत नाही. एकटा राहिला तरी त्याला येड लागतं. तुम्हाला सांगतो, येडा होऊन जातो तो एकटा माणूस. विमनस्क अवस्था म्हणतात त्याला. कुटुंब पाहिजे, बायको पाहिजे, बायको आली की पोरं आली, पोरं आले की जबाबदारी आली. ती शादी का लड्डू खाये तो भी पछताए, ना खाये तो भी पछताए, अशी पर सगळ्याला माहिती. काही जण 40ला पोचले, आईला माझं व्हायनाच. ज्यांचं झालं ते म्हणतात नसतं केलं तर बरं झालं असतं, लई त्रास होतोय. इतका बेकार कार्यक्रम मी जगाव कसाचा प्रश्न आहे. त्याच्यामुळं तुमचे जर पहिल्या जन्माचं पुण्य बिन्य असेल तर ह्या जन्मात तुम्हाला बायको चांगली मिळणार बाबा, एवढं मी गॅरंटी लिहून सांगतो. आणि बायको मिळलेली बायको सांभाळायला सुद्धा अक्कल लागते, हे महत्वाचं आहे. ती फक्त पिंजऱ्यातला पंची असं नाही. कमेंट सेक्शन जरी बंद झालं तरी मामा तुमच्यासाठी फोनवर उपलब्ध आहे, काळजी करू नका, मी आहे तुमच्या बरोबर. मी जिथे तवर तुम्हाला सोडित नाही, असा विषय. ही जी घटना आहे आपला चंद्रपूर जिल्हा, आणि त्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय तिथलं, त्या ठिकाणी जयंत बालावार नावाची पोलीस व्यक्ती, ती जिल्हाधिकारी त्यांची ड्युटी पोलिसाच्या नोकरीचं असं असतं जिथं वरिष्ठांकडून ड्युटी लावली जाईल तिथं ती सेवा द्यावा लागते. ती त्यांना सण सूद ही काय नसतं. पोलीस तुम्हाला फक्त वाईट आहे म्हणून कळतं, पोलिसाची दुःख पण भयंकर देण्यात ठेवा. कधी कधी ते निवृत्त झाले त्यांना असं वाटतं की मी फार केलं देशासाठी, आणि खरंच केलं. कित्येक गोष्टी पोराच्या वाढदिवसाला हजर राहू शकत नाही पोलीस. लक्षात घ्या.
ड्युटीचा प्रचंड ताण असतो आणि त्याच्या पाठोपाठोपाठ शिक्षकांची तीच अवस्था आहे. शिक्षकांना सुट्ट्या नाही, काय नाही, त्यांना सरकारी ती सर्वे बिरवे ओके कार्यक्रम झाला. शिक्षक आपलं तर लांबून दुरून डोंगर साजरे दिसतात हिरवेगार, आईला लाख रुपये पगार, 80,000 पगार, पण काय नाही महाराज. त्यांच्या आयुष्यात डोकावलं ना कित्येक चांगल्या गोष्टी होते. क्षणाला लग्नाला जाऊ शकत नाही एखाद्या पाहुण्याच्या, असा विषय असतो. म्हणजे बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये असू द्या. हे जे जयंत बालेवार आहेत, हे पोलीस सेवेत, त्यांची ड्युटी लागली जिल्हाधिकारी कार्यालयावर. आणि माणूस इमानदार, प्रामाणिक, डोक्याला ताण नाही, कुटुंब वत्सल. कुटुंब वत्सल याचा अर्थ असं की आपला मुलगा, आपली मुलगी, प्रपंच व्यवस्थित करायचा. जी सुख आपल्याला भेटलं नाही, ज्या सुखसोयी भेटल्या नाहीत, आपल्या इच्छा आपण राहिल्या, कमीत कमी आपल्या पोरीनी पोरांनी त्या इच्छा पुऱ्या केल्या तरी बापाला समाधान आहे. असं पण बाप समजायला पण बरंच म्हणजे पुढचा बापाच्या पोटचा लागतो, असा विषय. ती पोरं बिरं होतात आजकालची. ती आईचं, वडिलांचं, मुलीचं, मुलाचं हे चौकडी कुटुंबाचं नातं ही इतकं एकनिष्ठ असलं पाहिजे की जेवताना एकट्याने सिंगल जेवायचंच नाही. भले 2 टाइम शक्य नसेल, संध्याकाळी का होईना सगळ्यांनी एकत्र जेवा. नाही तर विचार फुटायला वेळ लागत नाहीत. तुम्ही तुमच्याच मर्जीने चालणार, 90 पिऊन तिकडंच मटण खाऊन येणार, बायकोला 4 शिवाय देणार, तुम्ही जेवून घ्या, मला जेवायचं नाही, तुमचा कार्यक्रम होणार तुम्हाला सांगतो. हा, तर आता ही दिवस असं आहे की लय दोरीत चालायचं बा. ही जी जयंत बालेवार आहेत, ह्यांनी काय केलं, माणूस एक नंबर, आपली ड्युटी, आपलं कुटुंब अमकं तमकं, सोन्यासारखी पोरगी होती त्यांना, तिचं नाव आहे आर्या. असून त्या आपलं काय म्हणणं नाही. आता ह्या आर्याचा विषय असा की सर्व सुखसोयी उपलब्ध. कलियुगात जर एखादी मुलगी, ध्यानात ठेवा, कलियुगात जर एखादी मुलगी जाणीव नसेल तिला आईबापाची, ती तिच्या मनाप्रमाणे पाहिजे तसं जात असेल ना, ती जर कलियुगी मुलगी बनली तर बापाने सुद्धा कलियुगी बाप बनायचं इथून पुढच्या काळात. तुम्ही जे बोलता, आईबाप चांगलं सांगत, वाईट काय सांगतच नाहीत, पण तुमचं जर डावलून तुम्हाला हे होत असेल की पुढचं वळवळ वळवळ करता येईल, कलियुगी बाप बना. ध्यानात ठेवा, ही काळाची गरज आहे आता. ही आर्या गमंडी, ऐकणार नाही, और फाटं बोलणार, आमकं तमकं करू दे मग. आता ह्याला एवढं लहान आहे, सुधरण आमकं तमकं. ही साधारण 21 वर्षाची, 20-21 वर्षाची झाली. हिने आता हिला शरीर आहे, त्या आर्याला त्या शरीराची बुक आहे. मग लग्नानंतर ती बुक भागवायची असती. पण ही जगदुनिया बघितली तर आईबाप सांगतात वेगळं, जगदुनियात असतं वेगळं. आईबाप सांगतात इकडे तिकडे लफडे बिपडे काय करू नका बरं का, ती प्रेम ठेमच्या नावाखाली लय बेकार लोक आहेत, जपून राहा बरं का बाई, लवकर संध्याकाळ अंधार पडतात घरी ये. आईबाप सांगणार, इकडे दुनिया म्हणणार पॉर्न व्हिडिओ, ही शरीराची आग, भूक, कसं एखादा ठोके मिळन, त्याला नाव द्यायचं प्रियकर, प्रेमी, आजा मेरी बाओ मी आजा, लाख लपडी. ती गाणी, म्युझिक आणि हे लई चित्र दुनिया निघाली, त्यात व्यसन नाहीत, काय खतरनाक व्यसन. मला एक साधा प्रश्न पडतो, तुम्हाला सांगतो. म्हणजे मला महाराष्ट्रातल्या तमाम पोलिसांना एक प्रश्न विचारावा असा वाटतो की एवढी खेडी आहेत, एवढी शहर आहेत, एवढे कॉलेज आहेत, एवढं अख्ख्या महाराष्ट्रात बरं का. मी समजा असा एक अट्टल गांजाडा माणूस आहे, म्हणजे गांजा वाढणारा माणूस आहे. ह्या शहरातल्या कुठल्याही शहरात जाऊन द्या, कुठं पानटपरीवाला असन, कुठं एसटी स्टँड असन, कुठं असा चांगली वाईट माणसं आहेत ना, ही मनस्का अवस्थेतला माणूस, त्याताळ माणूस असन, त्याला जाऊन मी अख्ख्या महाराष्ट्रात कुठे जर विचारलं का, हो ते वाढायची तंबाखू कुठे मिळेल, त्याचं नाव गांजा बरं का, वेगवेगळे शब्द आहेत. तंबाखू म्हणतात काही, वाढायची तंबाखू कुठे मिळेल, असं तो कुठला तरी ठेपा देतच भाऊ. आता कस काय देतो देव जाणे भाऊ, म्हणजे कुठंतरी मिळतं ना. मग पोलिसांना ह्याच्या गोष्टीची कल्पना नसते का, साधा प्रश्न आहे. आता गाव खेड्याकडे आमच्याकडे कसं आहे, बरीचशी गरीबाची लग्न खेड्यांनी मंगल कार्यात नसतात. खेड्यात आपल्या दारापुढं असं लग्न होतं गरीबाचं, तिथले वराडे मंडळी काय असे अटल प्याताड असतात, सगळे हातबट्टी फुगा 20 रुपयावाली असतात.
ती कस काय कुठल्याही गावात जाऊन द्या त्या लग्नाला ती, पण त्या गावात जाऊन ती 2 फुगा हाणणारच बुवा, विशेष आहे. मग हे इतकं बेकायदेशीर आहे तर ती उपलब्ध कसं काय होतं बुवा? काय काय प्रश्न आहे, फार बधीर होतो मी. बरोबर. हे जे जयंत बालेवर आहेत, हे सगळं करत ही आर्या उर्मटपणे घरी बोलणे आमकं तमकं. आता बापाला वाटलं आता लेकीचं काळीच आहे शेवटी, हाही थोडी येड्यावानी करते, सुधरण चट आमकं तमकं. जशी हिची जवानी शरीराची भूक वाढायला लागली, हिने म्हणले ही आई बाप हे काय सगळीच करतात, सगळीच पोरं काढतात, सगळीच पाळतात, आपली स्टाईल नाही जीव, आपल्या जवानी काय परत आहे का, आमकं आहे का. तिने सरळ लग्न करून टाका, पण डोक्याला ताण नाही ना. ग्रामीण भागात तिचे तारारिरी करून गेले ना, जाऊ द्या गाडी, डोक्याला ताण नको, पण इथं वळवळ नको. आणि मग गाडीचा टायर माझ्या अंगणात फुटाय नको असं प्रत्येकाला वाटतं. टायर फुटणं लय बेकार, गाडी रिंगाण सोडून पार आउट खसाडात जाऊन पडते इज्जती सकट. त्यामुळे लग्न प्रक्रिया लय चांगली देण्यात ठेवा असू दे. ही आर्या वळवळ 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 करायची. मग बापाला ड्युटी, आई घरात, याला शिक्षणाच्या नावाखाली बाहेर टाकले. हिने तिथं एक आशिक पकडलं, त्याचं नावच आशिक शेडमाके. पकडून द्या. 2022 सालची गोष्ट आहे. सुरुवात कशी होती बघा, एंडा आता झालाय. कारण नियती आहे बघ ती सगळ्यांच. चांगल्या चांगल्याचा कट कारण करते नियती बरं का. तुमचं आमचं व्हायचं नाही एवढी अपेक्षा आहे. तुम्ही माझ्याबरोबर आहेत ना, तुमचा होऊन देत नाही मी. 2022 मध्ये हा आशिकची तिची गाठ पडली. पोलीस भरतीसाठी प्रयत्न करणारा पोरगा म्हणल्यावर माहिती आहे तुम्हाला, उंच पुरा, शरीराने काटक, रनिंग ग्राउंड द्यावं लागतं सगळं. पोलीस भरती होणं एवढं सोपं नाही. इच्छा त्याची, पण एखाद्याचं 1 मार्कावून जाणं, 2 मार्कावून जाणं, खच्ची व्हायचं नाही. काय होतं, कधी कधी सगळं बरोबर असेल ना, भाग्यही लागतो, भाग्याची साथ लागते. नाहीतर तुम्ही सुद्धा आज वर्दीत दिसला असता. चांगल्या वर्दीत, चिरीमिरी न घेणारी वर्दी. असं आशिक झाला ना जॉईंट पोलीस सेवेत, ट्रेनिंग बिनिंग घेतली, तो पोलीस झाला. प्रेम प्रकरण किंवा रंगारंग कार्यक्रम किंवा काय मानायची ते म्हणा, पण ही आर्या आशिक ओके. आता ह्याच्यात एक खटकी आहे, त्या तिचा आशिक आर्याचा हा पोलीस सेवेत प्रशिक्षण घेऊन आलेला. जावाई पोलीस नको ही खटकी वडिलांच्या डोक्यात. हे जयंत बालेवर ते सुद्धा पोलीस सेवेत, पण ते म्हणजे मुलगाच त्यांना पसत नाही धरून, किंवा माझ्या परस्पर पोरीने कसा बघितला ही खटकी असन काही असन. पण त्यांनी स्वभाव इतका कडक होता. 2-4 वेळा तर बिलेटनी पोरगी आणली होती. सारखं ही काय वळवळ करते ना, दुरीतच नाही, काय करणार. आणि मग ते असा विषय चालला. म्हणली ह्याला काय मी लग्नाला परमिशन देत नाही, करायचंच नाही, संपला विषय. आता काला पोरं तुम्हाला माहिती आहे ना, गावोगावी बातम्या ऐकत अमक्यात गेली बा पळून. पण त्यांनी कायदेशीर हे केलं बाबा. त्यांना कोण काय म्हणलं तर पोलीस राबवतात बाबा. ही सगळ्याला माहीत झालंय आता कायदा सुद्धा, की बाबा 18च्या पुढं पोरी तुमचा अधिकार राहत नाही, पोरावर बी राहत नाही, असा विषय. त्यांनी लग्न करायला ठरवलं ना, त्यांना सरकारी संरक्षण मिळतं. आई बाप हे तसला विषय नाही. चुली झाल्या 2, तुम्ही आम्ही कोण. ते असंच आहे. तुम्ही फक्त काय करायचं, कर्तव्य करत राहायचं. कष्ट करून मर आई बाप चलू द्या. आता ही म्हणलं जावं हा काय मला पसंत नाही भाऊ, जयंतराव म्हणले. मग तुम्हाला वाटतं का पोरं पुरी ऐकते ती? दोघांनी एकत्र विचार केला. म्हणले तुम्हारे बिना जरा मुश्किल है, जिना तेरी गली में. त्याच्यामुळे आता काय करायला पाहिजे, अडसर प्रेमात होणारा हा दूर केला पाहिजे. म्हणजे अडसर दूर करणे म्हणजे काय करायचं, दोघांनी विचार केला. तुमच्या बापाला आपल्या ह्याच्यातून संपवलं पाहिजे. त्याशिवाय आता हा विचार करून करतो, एक पोलीस जावाय व्हायचंय त्याला, आणि त्या बापाची कर्तव्य दक्ष बापाची पोरगी आर्या. म्हणले आता हे करायचं कसं काय. म्हणले पोलिसाला मारणं लय अवघड आहे, ह्याला थोडं टेक्निक पाहिजे, आणि असं काहीतरी घडलं पाहिजे की आपल्या आळ नाही आला पाहिजे, आपण सापड नाही पाहिजे. बघा यांची बुद्धी. पण ह्यांना हे विचार करतात नाही, ह्याला एक गोष्ट लक्षात येत नाही, काही नाही गावलं आणि हा मर्डर पसलाचा असता ध्यानात ठेवा. पण नियती आहे, कसा करत कार्यक्रम होतो बघा.
ती म्हणली हे पप्पांना मारायचं म्हणजे फार भयंकर गोष्ट आहे, मला मनाची तयारी करावी लागेल. बघा, एक पोरगी तयारी करते मनाची बापाला मारण्याची, हे कलियुग आहे. त्यामुळे तुम्हाला म्हणलं कलियुगात पोरगी जर बापाला मारू शकते ना, तर बापांनी सुद्धा कलियुगासारखं राहायला शिकलं पाहिजे. नुसती माझं 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 खायला मागवशी, आंधळी वेड्या मायेच्या मागायला पडू नको. पुढचं अपत्य कसं आहे त्याच्यावर डिपेंड आहे. पूर्वीचं तुमच्या जीव आहे ना, तुम्ही 100% त्याला जीव लावा. पण ती जर वळवळ करायला लागली ना, तटस्थ भूमिका घ्या. बाई तारारेरी जाऊन दे गाडी, डोक्याला ताण नको. हा हक्कसोड पत्रक सुद्धा करून घ्या, पोराला ताराच नको पुढं भविष्यात. आता इथं काय झालंय, म्हणले बापाला तर मारायचा, कसा मारायचा. म्हणले दोघांनी विचार करून निर्णय घेतला. म्हणले बापाला मारू आपण, 2022ची घटना आहे बरं का, एंड आता झालाय. विष प्रयोग देऊन मारू, त्याला विष घालू. अरे म्हणले बेस्ट आहे. XYZ नावाची काही विष असे आहेत मार्केटला की त्यांना रंग नाही, चवहीन आहेत, माणूस खलास. XYZ हा सांगितलं तर उद्या 5-50 मारता तुम्ही, तुमच्या सुद्धा बरोबर नाही माझा कधी कधी. ती आणले भाऊ. आता ह्याच्यात एक पंटर बघितलाय, त्या जो आशिक शेड मागे कॉन्स्टेबल, त्याचा एक 17 वर्षाचा मावसभाऊ अल्पवयीन. आणि ह्या दोघांनी काय केलं, ह्या आर्यानी त्या आशिकनी मावसभावाच्या माध्यमातून एक विष ते मिळवणारा एक माणूस शोधून काढलाय. चैतन्य गेडाम त्याचं नाव आहे. आणि 5,000 रुपये त्याला दिलं. त्याने एका काचेच्या बाटलीमध्ये थोडं विष आणून दिले यांना. म्हणजे हे घाला. आता काही डाव करायचा म्हणलो, पोरगी पप्पा पप्पा पप्पा, माझे पप्पा पार हातपाय दाबा दाबा पप्पा. पण पप्पाला संपवायचं आहे ना. बघा दुनियाच अशी बाबा, काय करता आता. तिचं हातपाय दाब, दुनिया दाब. आता बापासर होते, त्याला वाटलं माझं लेकरू सुधारलं बरं का, पांढरंगा बरं झालं असतंच. काय त्या बापाला माहित नव्हतं पुढं काय होणार आहे. मिल्कशेक हा एक प्रकार आहे, ती गरीबाला माहित नसतो, पण मोठ्याचं खाणे आहे ती, तर पैशावाल्याचं. मिल्कशेक असा प्रकार आहे की बाबा, तापून थंड केलेलं एक ग्लास भर दूध आणि चिक्कूच्या बिया काढायच्या किंवा इतर कुठली फळं असते, ते त्याचं ते मिक्सरमध्ये बनवायचं, त्यात दूध टाकायचं, थोडी नॉर्मल साखर टाकायची, थोडं गुलाब पाणी टाकायचं सेंटसाठी. हाय फाय हा तिथंच असतं मिल्कशेक म्हणतात त्याला. म्हणजे फळ आणि दूध एकत्र असे गालात भरून द्यायची. पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी दिला. तारीख उजाडली 25 एप्रिल 2023. त्या 25 एप्रिल 2023ला मिल्कशेक साखाच्या पारी विष टाकून बापाला दिला पुरीने. आईला काय कल्पना नव्हती त्यातली, आईला काय तपासच नव्हता. जावई, मावस भाऊ, स्वतःची मुलगी आर्या हिने स्वतःच्या वडिलांना, आणि ते आपले 3-3.5 किलोमीटर अंतरावर जिल्हाधिकारी तिथं रिक्षाने लगेच गेले ड्युटीवर. तिथे ते लागली चक्राला विष येते, त्याचा प्रभाव दाखवणार. दारू आहे, तुम्ही चांगली म्हणा वाईट म्हणा काही म्हणा, पण घेतली की तिची जात ती दाखवणार. दारू तुम्ही शिवाय देणार, कोणाचं बांध उकरून काढणार, त्याचं टोलं खाणार, काही कुठल्या बाईकडे बघणार तिच्या चपला खाणार. दारू येते असं. कोणालाच नाही काय केलं, गप बसला तर लिव्हर खराब होणार, तुम्ही मारणार असं. हिथं गेले, चक्कर आली ते पडले बा. जयंतराव पडले म्हणले, सगळ्या कर्मचारी स्टाफने लगेच जिल्हा रुग्णालय चांगल्या ठिकाणी लगेच केलं. तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं. आता आपल्याकडची सिस्टीम अशी आहे की चालता बोलता माणूस जर गेला, त्याचं जर PM केलं का नाही माहीत नाही, करायला पाहिजे होतं ती गोष्ट खरी. पण ह्यांचं इतकं लक्ष होतं व्यवस्थित, PM नाही, कशामुळे आज आलं हे काय ना, काही नाही. पप्पा गेले, अटॅकनी गेले, पप्पांना जाळून आले घरी, कडू घास खाल्ला आणि झोपले, संपला विषय. माणूस एकटा पडत चाललाय. कोणी जर असं अचानक वारलं ना, तर PM ला त्याचा संपूर्ण रिपोर्ट ब्लडचा सुद्धा गेला पाहिजे. वीज सगळं सापडलं असतं ना. फिसेरा म्हणून एक प्रकार असतो, अन्न काय पोटात ते सुद्धा फिसेरा, तो जरा लेट मिळतो पण राखून ठेवावा लागतो. बऱ्याच कायदेशीर गोष्टी त्यात. जी व्यक्ती आता कोरोनापासून तर लय भावाचं पटत नाही, एकटा झाला माणूस लय. कारण तो जर अचानक मेला तर त्याच्यासाठी धावपळ करणाराच कुणी राहिला नाही. मग कुणी भाऊ बहीण आई वडील काही कुणी असून द्या. आता लोक कुठं जायचे, आमके नेमके गेले का, माझं खडं होणार आज कामाचं, 1000-2000 डिझेल जाणार,
गाडीला, पण आता लोक नाव ठेवतात चला माहितीला. अशी परिस्थिती झाली लोकांची. जाऊन द्या मरून. ह्यांनी जाळून पळून टाकलं जयंतरावला. एक बाप गेला. कसा गेला? कर्तव्यनिष्ठ सेवा करताना तर गेलाच, पण तो हरला या समाजापुढं, ह्या लफड्यापुढं, या पुरीच्या मानसिकतेपुढं संपावला. आता ही बी तशी उंचपुरी आर्या तराटी ओरिजिनल फोटो आहे थंबनेलला. हिने ऍप्लिकेशन केलं कायदेशीर आधार, अनुकंपा तत्वावर वडिलांची नोकरी मुलीला मिळावी. पटकून देऊन टाकली सरकारने. त्याला काय म्हणले? कर्तव्य असलेले ते बापाचा आत्मा असत, त्यांनी पाट्याने नाही गोळी घातली असती तिला. वीज घालून मारलं बापाला, ती बापाचीच नोकरी गेला दिली सरकारने. आता सरकारी भाऊ त्याला काय, त्याच्या मनात आलं ते काय बी करू शकतो. असंही पाय त्याचं बेडवरचं काढू शकतं. हा, त्याला गपचूप ठेवू शकतो. हा, गपचूप चोप नाही ते बघ लगेच दुसरी क्लिप. ती सरकारी भाऊ झालं. ह्या घटनेमध्ये लग्न केलं मग या दोघांनी. बाप गेला, अनुकंपा, ही पोलीस झाली, सिलेक्शन झालं अनुकंपा तत्वावर. हा कॉन्स्टेबल म्हणून कामाला राहिला. 1 वर्ष गेलं, 2 वर्ष गेलं, 3 वर्ष गेली. ह्या कालावधीत बऱ्याच पोलाखालून बरंच पाणी वाहून गेलं. जशी ही पोलीस झाली, तिला पाठवलं, प्रशिक्षण द्यावं लागतं आधी काही दिवस. प्रशिक्षण केलं, त्याच्यात यांनी लग्न केलं होतं. लग्न बिग्न झालं, आता काय विषय आहे का? आता नवरा बायको झाले. ह्या दोघांचं किती प्रेम पाहिजे की आपण दोघांनी मिळून ह्या आशिकीनी सासरा मारलाय, त्या आर्यानी बाप मारलाय, एवढा मोठा गंभीर गुन्हा, बापाचीच नोकरी घेतली. किती प्रेम पाहिजे दोघात. कसं एका जीवन राहिलं पाहिजे, एका ताटात दोघांनी खाल्लं पाहिजे. खरं आहे का नाही? पण हेच लोकांना कळत नाही. नियती आहे, मी उगाच म्हणत नाही. सरळ मार्गी चाला फक्त. काय होतं, तू मला जर त्रास देत असेल ना, त्याला आईबागला मुखीकडे पर्याय तिथे चावीचे कार्यक्रम करून टाकू दुश्मनांचा. हा, असा विषय असतो. तुम्हाला कळायचं नाही, आतलं काही गोष्टी नाही बोलता येत. पण नियती हा प्रकार आहे. पाप इथं केलं ना, इथंच फेडायचंय भाऊ. बस त्रास देऊ नका कोणाला. सुखाने तुम्ही जागा, लोकाला बी जगून द्या बा, डोक्याला ताण नको. इथं काय झालं बघा आता. लग्नानंतर ह्या दोघांचं ताटीन वाटण धडाधड आपटायला लागली बा. ह्याला नियतीच म्हणतात. असं काहीतरी काढणार, करेक्ट कार्यक्रम होणार. सारखी भांडणं वैतागली पारती. की दोघं वैतागली. पोलीस झाल्यापासून हिला वाटलं तर माझ्याकडे वर्दी आली, असं आलं तसं आलं. तर म्हणजे पैसे कमावणाराचं वाढतीच ना किंमत घरात. पहिली वर्दी नसती, हेच कमावताय, तू लावून राहिली असती. आता लावायचं काही विषय आहे का? ते माझा हक्क आहे, माझा अधिकार आहे. तू तुझं बघन, माझं शेड्यूल असेल. तुझं ती सुशिक्षित माणसाची भांडणं लई वेगळी राहते, तुम्हाला कळायच नाही आतलं. ती काही असले टेन्शन, ती असं तू असं का बोलला, आणि हे माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य गदा येईन, ते लई लाखले असतात. मला त्यांचं भांडणं कधी कधी कळत नाही. ती बिग बॉस बघत असाल तुम्ही कधी, हिंदी, त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा अशा किरकोळ विषयावर काथ्याकूट केली जाते. बिग बॉस म्हणजे माइंड गेम येतो एक, लक्षात. ती जाऊन द्या मरून. आता इथं काय झालंय, भांडणं सारखीच. ही गेली ह्याला म्हणलं ये ना आतायला. आता म्हणजे ती गेली प्रशिक्षण घ्यायला, पोरगी आर्या. ह्याला नवरदेवाला कसं वाटलं आता आशिकला, की माझ्याकडे येईन आता राहायला. लग्न झालंय म्हणल्या माहेरी, आपलं सासरी प्रशिक्षण झालं, ती गेली माहेर निघून. मला सासरी कम्फर्टेबल वाटत नाही, माझी इच्छा असेल तेव्हा मी येईन. बोंबला आता. आईला म्हणला तिच्या डोक्यात फरक झाला का काय? आता म्हणजे त्याची बी गरज आहे ना शारीरिक, लक्षात घ्या. काही बायकून लागल्यानंतर कुठं आपले सुखाचे दिवस म्हणावा इकडे चल, आपण सुट्टी घेऊन जाऊ बा, इकडे चल, हनुमूनला चल, दुनियादार तिकडेच गाडती. काय हिच्या डोक्यात फरक झाला काय? हा, त्याच्यात एक प्रकार घडला. म्हणजे कामात कर्तव्यात कसूर नावाचा एक प्रकार असतो. पोलिसांना माहिती सगळा विषय. वरिष्ठाकडून डायरेक्ट बडतर्फ म्हणजे अधीक्षकाकडून, पोलीस अधीक्षकाकडून, त्याला आपण SP म्हणतो. कोण केला? ह्यो आशिक. नियतीच, बाकी काय. शेला टाकला का मग वर्दी गेली निघून. बायको तर पोलीस, तिथं चक्रा जाणे ना असायचं. कामानिमित्त फायले वगैरे घेऊन SP ऑफिस. ह्याच्या मनात घर असं केलं हे आशिकच्या, की माझ्याशी गद्दारी,
SP साहेबांना काही वाकड तिकडं सांगून येणेच मला कामावून काढून टाकलं. एकदा केळा घरात ह्याच्या चिरला डोक्यात तो निघत नाही बाहेर. पार मेंदू पोकारणार, काहीतरी घटना होणार आणि दोघं असे तुरुंगाचा निवांत होणार. मग नाही ते एखादं वर जाणार. असंच चालू आहे. ह्याच्या डोक्यातून तो खटखटकी जाय ना बा, येणेच काढलं. मग ते रागाने आता वरती गेल्यावर तुम्हाला ते बराचसा साज ते असतं माज बेस, अरे अरे मारू का, हे कमी होतो. फरक असतो. चहा दे रे, असं नाही. चहा द्यावं 2, एवढा फरक पडतो वर्दीन बिगर वर्दीत. हे असं वैतागला तो. तिच्यावर डायरेक्ट आरोप करायला सुरुवात केली. तुम्हाला काढलं. तू म्हणजे आई लाईफचं वाटलं केलं, असं केलं, वाटलं केलं. ती मध्ये माझा काही संबंध नाही. मी ह्याच्या आई तुला दाखवा नका. मग मला नांदायली माझी इच्छा. मला लय काम असतं, मला कामाचा ट्रेस असतो, मला माहेरी बरोबर वाटते. ह्याच्यातून ह्या मानसिकतेने डिसिजन घेतला. यालाच म्हणतात नियती, की हम तो डूब जाएंगे सनम साथ में तुम्ही भी लेके जाएंगे. आपण दोघांनी मिळून तुझे पोलीस असलेला वडील म्हणजे याचा सासरा याला मारलेलं आहे, विष दिलेलं आहे, मला माहिती आहे. तर हिची एवढी वळवळ अजिबात जाणार नाही. मला शिक्षा झाली तरी चालन, आत जर गेल तर चालन, मोठा वकील देईल, काही करीन उद्या बघू, पण याला सुट्टी नाही. दिनांक 25 मार्च 2026. असं आहे बघा. मग खतरनाक कार्यक्रम. 25 मार्च 2026 या दिवशी आता 4 दिवस झाले. डायरेक्ट गडी पोलीस स्टेशनला आणि रामवाडी रामनगर पोलीस स्टेशन चंद्रपूर या ठिकाणी अर्ज दिला की मी पोलीस तुम्हाला बडतर्फ केलेले, माझी बायको पोलीस आहे. आता आम्ही दोघांनी मिळून जिल्हाधिकाऱ्यात कार्यरत असलेले जयंत बालेवार यांची विष देऊन हत्या केलेली. पोलीस तर चटच पडलं बा. अरे याला म्हणजे ओके कार्यक्रम झाला बा. ते पोलीस असू नाही तर गुन्हा खुनासारखा गंभीर गुन्हा आहे, सुट्टीच नाही. वरिष्ठांची चर्चा केली, वरिष्ठांनी लगेच सूत्री फिरावली. घे कॉपच्यात आधी तिची वर्दी काढा. वर्दी काढलं ते बाईचा विषय संपला, वर्दी गेली विषय संपला. असंही गुन्हेगार घेतली कॉपच्यात, केली कबूल, झाली कबूल. ह्याला समाधान वाटलं. कोणाला? आशिकला. हम तो डूब जाएंगे सनम साथ में तुम्ही भी लेके जाएंगे, याला म्हणतात नियती. त्या बापाने जन्म दिला लहानपणी. असं हा पोलीस होता जयंतराव. त्या पोरीला फराक कापड चोपड सण सूद दुखलं खोपलं काय एक बाप म्हणून काय नसल केलं होते. पण ह्यांना माझ आल्या वयानुसार मी माझ्या मनाची मालकीनं लय अक्कल आल्यागत आई बापालाच ऐकत नाही, स्वतःच्या मनाची मालकी. नियती आहे. पोरापोरांनी सुद्धा कोणाचा ताळताळ घ्या बा, पण आई बापाचं घेऊ नका, नाही तर पुरं वाटोळे. 2026-27 चालू आहे आता, ध्यानात ठेवा. दुरीत सरळ जागा, तुम्हाला कोणी डंक नाही तुम्हाला. दुरीत जागा, फक्त सरळ जागा. आणि आई बाप भाऊ हे काय पोरीला खोट म्हणजे लबाड सांगणार नाहीत. ती म्हणतात ना भाऊ असन आई असन बापा असन, हीच चांगलं म्हणणार आहेत फक्त. म्हणजे यांचं ऐका, नाही तर वाटोळे, ध्यानात ठेवा. त्याच्यामुळं 3 वर्ष लपलेलं सत्य नियतीने अशा प्रकारे. आणि शिजरले गोळ्या गुलाबीन राहिली असती का, म्हणजे कामावून आल्या किस घेणेन, हिने चपाती करून ठेवणे, त्याने खाणेन, ही म्हणजे गुढीतले बरं का. जी जोडपी गुढीत राहतात ना, खून पाचला असता बरं का, 100%. पण आता काय झालं, ती बुद्धी देतो देव बरोबर, कशी देतो माहित नाही, पण करेक्ट कार्यक्रम झालेला आहे. ह्याला म्हणतात नियतीचा करेक्ट कार्यक्रम. श्रीमंत असू, मोठा असू, राज्याचा प्रमुख असू, जेव्हा नियतीत लक्ष वळवेन ना, पाहतंय सगळं, त्यावेळेस माझ्यासारख्याला सुद्धा तुम्हाला म्हणण्याची वेळ येणार नाही की मी कमेंट सेक्शन बंद करतोय. रामकृष्ण हरी माऊली.